नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी क्वेश्चन वाईज मार्क्स देण्यात आलेले आहेत। प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत ते सांगण्यात आलेले आहे। 1 to 10 क्वेश्चन पर्यंत सगळ्यांना 5 मार्क्स आहेत। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट, व्यवस्थित सूचना वाचून घ्यायच्या आहेत। ओरल सेक्शन, तोंडी परीक्षेचा पेपर पाहू। क्वेश्चन 1, लेबल द गिवन ऑब्जेक्ट ओरली एनी 5 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 2, पोयम देण्यात आलेली आहे। व्यवस्थित आरोह अवरोह सहित आणि ॲक्शन करून तुम्हाला ती पोयम गायची आहे 5 मार्क्ससाठी। आता रायटिंग सेक्शन, लेखी परीक्षेवर आधारित पेपर। क्वेश्चन 3, कंप्लीट द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, राईट रिलेटेड वर्ड्स 2 मार्क्ससाठी। फादर, फॅमिली, सन, डॉटर। B question, observe the map of my classroom and write the names of the following objects using the index my classroom. त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे ब्लॅकबोर्ड, बेंच, स्टुडंट। क्वेश्चन 4, डू ॲज डायरेक्ट 5 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 4 मधील ए क्वेश्चन, मॅच द वर्ड्स विथ देअर सिमिलर मिनिंग वर्ड्स 2 मार्क्ससाठी। स्मॉल, टायनी, सेकंड आहे फास्ट, त्याचा ए ऑप्शन करेक्ट आहे क्विक। बी क्वेश्चन, राईट ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स 3 मार्क्ससाठी। सॅड ऑपोजिट हॅपी, राईट ऑपोजिट रॉंग आणि थर्ड इनसाइड, त्याचे ऑपोजिट आहे आउटसाइड। क्वेश्चन 5, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी आहे। पॅसेज दिलेला आहे, व्हिडिओ थांबून व्यवस्थित पॅसेज वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी बघा। ए, हू सेड द फॉलोइंग 1 मार्क्ससाठी आहे। प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर, हू सेड टर्टल। बी ऑप्शन, कंप्लीट द वेब 2 मार्क्ससाठी आहे। व्हॉट पनिशमेंट डिड द टर्टल आस्क फॉर हिमसेल्फ, हँग मी। सी क्वेश्चन, राईट द पास्ट टेन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज 2 मार्क्ससाठी आहे। टेक, टूक, सेकंड, स्विम, स्वॅम। क्वेश्चन 6, डू ॲज डायरेक्ट 5 मार्क्ससाठी आहे। ए, यूज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स 2 मार्क्ससाठी। व्हॉट अ लवली वेदर आणि सेकंड आहे टॉमी हॅज 2 ब्रदर्स, फुल स्टॉप। बी क्वेश्चन, अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 2 मार्क्ससाठी आहे। त्या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहे आणि अल्फाबेट प्रमाणे आपल्याला लावायचे आहेत। फर्स्टमध्ये बघा, ॲक्ट, ब्रेव, क्लीन, गुड। सेकंडचे आन्सर, मॅन, मिंट, मून, मग। सी क्वेश्चन, फ्रेम अ मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द टेबल बिलो एनी 1 मार्क्ससाठी आहे। आन्सर आहे वी ऑलवेज ईट व्हेजिटेबल्स। टेबल बघायचं आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला एक सेंटेन्स तयार करायचं होतं। क्वेश्चन 7, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल क्वेश्चन वर्ड 5 मार्क्ससाठी आहे। या ठिकाणी क्वेश्चन वर्ड दिलेला आहे, आपल्याला सेंटेन्सला सुटेबल क्वेश्चन वर्ड त्या ठिकाणी लिहायचं आहे। फर्स्ट, हू इज युअर बेस्ट फ्रेंड। सेकंड, व्हॉट। थर्ड, व्हेअर आर यू गोईंग। 4, व्हाय आर यू क्राईंग। 5, व्हेन इज द नेक्स्ट वर्ल्ड कप। क्वेश्चन 8, ऑब्झर्व द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स 5 मार्क्ससाठी आहे। या ठिकाणी ॲडव्हर्टाईज दिलेली आहे आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित क्वेश्चन आन्सर आपल्याला कंप्लीट करायचे आहे। व्हिडिओ थांबून ॲडव्हर्टाईज व्यवस्थित वाचून घ्यायची आहे, त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर बघा। नेम ऑफ द एक्झिबिशन, वस्त्र एम्पोरियम। सेकंड, डेट ऑफ द एक्झिबिशन 26 ऑक्टोबर 2023 to 8 नोव्हेंबर 2023। थर्ड, 9 AM to 9 PM. 4, address of the exhibition.
क्वेश्चन 9 कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ गिवन क्लूज 5 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचा यूज करून आपल्याला लेटर कंप्लीट करायचे आहे. आपण कंप्लीट केलेले आहे. डिअर राज, होप यू आर डुईंग वेल. ॲज यू नो माय बर्थडे इज कमिंग ऑन 20 February अँड आय हॅव डिसाईड टू हॅव अ ग्रँड पार्टी ऑन माय बर्थडे. I request you to attend my birthday party. All our friends are coming. There will be program of dance and music. I hope you will join the party and make a memorable. Convey my regards to uncle and auntie. Question 10. Observe the following pictures carefully and rearrange their correct sequence and write a short paragraph in about 5 to 6 sentences. 5 मार्क्ससाठी. फर्स्ट सिक्वेन्स कोणती आहे, सेकंड सिक्वेन्स कोणती आहे, त्या ठिकाणी नंबर लिहून घेतलेले आहे आणि त्यावर आधारित पॅरेग्राफ बघा. डिग अ होल अँड पुट द सीड इन द होल. कवर द सीड विथ सॉईल अँड वॉटर द सीड. देन वॉच द ट्री ग्रो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची संकलित मूल्यमापन 2 इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.